नमस्कार सर्वांना, माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. माहेरी जायचं होतं, त्याच्या आधी म्हटलं एकदा घर स्वच्छ करून घेऊया. आणि सोफा कितीही दर 8 दिवसाला मी साफ जरी करण्याचा प्रयत्न केला तरी स्वामी आणि आरोही काही ना काही घाण टाकत असते. आणि फ्रीजच्या पाठीमागे जे काही स्विच बोर्ड आहे तर तो पण बऱ्यापैकी खराब झाला होता. मग तो पण मी छान असा स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवला. सुट्ट्यांमुळे ना सगळ्यांची फरमाईश असते, हे बनव ते बनव. पण त्याच्या आधी ना मी तूप बनवून घेतलं, कारण गावाला जायचं होतं. तर आरोहीला आणि स्वामीला ब्रेड असं फ्राय करून दिलं, त्याच्यामध्ये सॉस वगैरे टाकला आणि थोडासा चीज टाकलं, ते फ्राय करून दिलं. आणि आम्हाला बनवला होता उपमा, जो अतिशय सुंदर झाला होता. आणि आमच्याकडे ना असाच एकदम पातळच उपमा बनवतात, तोच आवडतो सगळ्यांना. आणि तो आम्ही छानपैकी खाल्ला. आजीवाला कांदा बटाटा रस आणि पोळ्या केल्या होत्या. आणि गुरुवार होता, संध्याकाळी केंद्रात गेलो. आणि आज खूप दिवसानंतर केंद्रात जाण्याचा योग आला, कारण मिस्टरांची ड्युटी होती आणि त्याच्यामुळे जायला जमत नव्हतं. आणि पाऊसही चालू होता, संध्याकाळी नेमका पाऊस यायचा आणि कोणी घेऊन जायला पण नव्हतं. तर केंद्रात गेलो, खूप छान वाटलं. घरी आलो, आज मेनू होता फ्लॉवरची भाजी आणि मुटकुळे किंवा कोथिंबीरीच्या वड्या. आमच्याकडे याला मुटकुळे म्हणता किंवा कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा म्हणता. मस्त तेलामध्ये आहे वड्या अशा तळून घेतल्या. आणि आरूच्या पप्पाने खूप सुंदर अशी हिरवीगार कोथिंबीर आणली होती, जी निवडायला मला भयंकर वेळ लागला, कारण कोथिंबीरची जुडी खूप मोठी होती. चला बाय, भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.